आता 35 साठी आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स बघायचे आहेत. आता ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन याच्यामध्ये थोडासा फरक आहे, लक्षात घ्या. आता आपण जो पॉइंट बघतोय तो सर्वात महत्वाचा आहे, तो नीट समजून घ्या. मल्टिप्लिकेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. मल्टिप्लिकेशन करताना जसं एक्स आणि एक्स यांचा मल्टिप्लाय जर करायचा असेल तर एक्सचा स्क्वेअर होतो. तसं पाहिलं तर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये स्क्वेअर होत नाही, पण याच्यामध्ये मात्र तो होतो. त्यामुळे 2-3 गोष्टी याच्यातल्या सर्वात महत्वाच्या आहेत, त्या थोडस नीट समजून घ्या. मी तुम्हाला सांगतो तसं लक्षात घ्या. अंकांचा गुणाकार तर तुम्हाला माहिती आहे, तो तर तसा करता येतो. फॉर एक्झाम्पल आता नीट समजून घ्या. समजा 5x इंटू 3x करायचे, तर बघा काय करायचं, x इंटू एक्स आहे तो वेगळा करायचा, अक्षर वेगळी करायची आणि ते 5 गुणिले किती 3, म्हणजे 5 त्रिक किती झाले 15 आणि x इंटू एक्स झाला एक्सचा स्क्वेअर. तर इथे फक्त काय करायचं, जेवढे असतील त्याचं स्क्वेअर, 3 असतील तर 3 होईल, 4 असेल तर 4 होईल, एक्सचा क्यूब असेल एक्सचा 4 होईल. असं जर असेल 5x इंटू 2y, आता एक्स इंटू वाय जर केलं तर काही एक्स स्क्वेअर घेता येणार नाही किंवा वाय स्क्वेअर घेता येणार नाही. मग अशा वेळेस काय 10 एक्स आणि वाय. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, 5x इंटू 2y म्हणजे 10xy. जर सेम अक्षर असेल तर त्याचं स्क्वेअर करा किंवा क्यूब करा किंवा जे येईल ते, जेवढे असतील तेवढे तुम्ही स्क्वेअर मध्ये लिहायचे. आता मल्टिप्लिकेशन मध्ये सर्वात महत्वाचे पॉइंट समजून घ्या. जर का वाय स्क्वेअर असेल बघा का आणि वाय स्क्वेअर असेल तर वायचा 4 होईल, म्हणजे वाय किती वेळा येईल 4 वेळा. मग याच्यामध्ये बायनोमियल आणि मोनोमियल या दोघांमध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन डायरेक्टली करणं पण सोपं आहे, त्यामुळे तुम्हाला आपण गणित सोडवल्यानंतर सहज समजतील. पुन्हा एकदा पॉइंट समजून घ्या. मल्टिप्लिकेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स मध्ये जर का एक्स आणि एक्स 2 वेळा असेल तर एक्सचा स्क्वेअर होईल. समजा एक्स 3 वेळा असेल तर एक्सचा काय होईल क्यूब. सोपं आहे, लक्षात घ्या. समजा असं असेल एक्स इंटू एक्स इंटू एक्स इंटू एक्स इंटू वाय, तर अशा वेळेस कसं लिहिणार, एक्स किती वेळा आहे मोजा 1 2 3 4 4 वेळा, मग एक्सचा 4 आणि वाय किती वेळा आहे तर 2 वेळा म्हणजे एक्सचा स्क्वेअर. तर एवढं लक्षात ठेवा की याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करताना तुम्हाला जेवढे असतील तेवढ्या इंडेक्स मध्ये त्या ठिकाणी लिहायचं. आता याच्यामध्ये आपण गणित सोडवायला घेतले की तुम्हाला सहज समजतील. बघा थोडस नीट लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट 35 आपण लगेच सोडायला घेऊ, कारण याच्यामध्ये जास्त वेळ घालून जास्त वेळ घालून फायदा नाही. थोडस नीट लक्ष द्या. पहिला आहे मल्टिप्लाय. आपल्याला पहिला मल्टिप्लाय करायचं आहे. बघा 16xy इंटू 18xy. आता यांचं मल्टिप्लाय करताना अंक वेगळे अक्षर वेगळी करा. मग आता अंक काय काय आहेत बघा, 16 गुणिले किती 18 हे झाले अंक. आता गुणिले एक्स, आता एक्स किती वेळा आहे तो पण बघा पाहिजे तर. एक्स किती वेळा आहे 2 वेळा, म्हणून तो 2 वेळा घेतला दोघांमधला. आणि वाय किती वेळा आहे 2 वेळा, म्हणून तो 2 वेळा घेतला पाहिजे. त्याच्यात बघा हायलाइट करून दाखवतो मी. एक्स किती वेळा आहे 2 वेळा आणि वाय 2 वेळा. मग 16 गुणिले 18 हे होतात 288 यांचा गुणाकार. आता एक्स आहे 2 वेळा म्हणून एक्सचा स्क्वेअर आणि वाय आहे 2 वेळा म्हणून वायचा स्क्वेअर. तर अशा पद्धतीने आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे आहे. दुसरं गणित बघा, सोपे 23xy स्क्वेअर बघा इंटू 4yz स्क्वेअर आहे. आता 23 इंटू किती करायचे 4 इंटू एक्स किती वेळा आहे बघा पुढे नाही, मग तसंच ठेवा इंटू बघा लक्षात घ्या इंटू वाय स्क्वेअर इंटू वाय. बघा वाय 2 वेळा आहे, वाय स्क्वेअर आणि वाय, आणि शेवटी काय येईल झेड स्क्वेअर. मग आता 23 इंटू 4 जर केले तर येतात 92. आता एक्स एकच वेळा येतो तसंच ठेवा. आता वायचा स्क्वेअर आणि वाय म्हणजे वाय किती येईल 3 वेळा इंटू काय येईल झेडचा स्क्वेअर, तो तसंच ठेवा. तर हे झालं तुमचं आन्सर.
तिसऱ्या गणितामध्ये बघा 12a प्लस 17b इंटू 4ca. आता याच्यात जर तुम्ही लक्षात घेतलं तर हा ब्रॅकेट आहे आणि या ब्रॅकेटला 4c काय गुणाकारात आहे, म्हणजेच आपल्याला 12a इंटू 4c प्लस लक्षात घ्या हे 17b इंटू 4c असे दोन भाग होतील याच्यात. तुमच्या लक्षात यायला पाहिजे या गोष्टी. आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये 12 गुणिले किती 4 गुणिले a गुणिले काय c प्लस तिकडे बघा 17 गुणिले 4 गुणिले b आणि गुणिले c. आता b आणि c यांचा गुणाकार होणार नाही कारण ते वेगवेगळे आहेत. मग 12 36 12 48 म्हणजे 48ac प्लस आता 17 68 68 b आणि c. तर हे झालं याचं आन्सर. तर अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, आन्सर काढू शकता. अतिशय सोपे. मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन हे सगळं सोपं आहे. फक्त तुम्हाला त्याच्या बेसिक गोष्टी कळायला पाहिजेत. याचे आपण किती भाग केले 4. थोडस मी पार्टिशन करून ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा भाग आपण वेगवेगळा केलेला आहे. आता 4 नंबरचं गणित बघा काय त्याच्यामध्ये 4x प्लस 5y इंटू 9x प्लस 7y. आता याच्यात एक लक्षात ठेवा की याच्यात एका बॉक्सने दुसऱ्या बॉक्सला काय करायचंय गुणायचंय. आता 4x ने एकदा 9x प्लस 7y ला गुणूया. म्हणजे कसं लिहिणार बघा 4x इन ब्रॅकेट 9x जो आहे तो बॉक्स 2 वेळा येईल प्लस 7y. बघा का आता मध्ये कोणतं चिन्ह आहे प्लस. आता 5y ने पुन्हा एकदा गुणायचं कोणाला 9x प्लस 7y. आता 4x ने 9x ला गुणायचं. बघा लक्षात घ्या म्हणजे 4x इंटू किती 9x प्लस बघा प्लस 4x इंटू काय 7y समजून घ्या प्लस इथे 5y इंटू 9x प्लस इथे 5y इंटू 7y. हा पॉइंट समजून घ्या सगळ्यांनी. एकदा 5y ने कंसात गुणायचं आणि एकदा 4x ने कंसाला गुणायचं. आता लक्ष द्या 4x इंटू 9x आता 9 चौक 36 म्हणजे 36x स्क्वेअर पहिला आला प्लस 7 चौक 28 xy प्लस 5 नवे 45 45 x आणि y ने x म्हणजे x आणि y चे प्लस इथे 35 y चा स्क्वेअर. आता तुम्ही इथे लक्षात घ्या हे दोन्ही सेम अक्षर आहेत बघा त्यामुळे त्याची ऍडिशन होऊ शकते. तर आन्सर काय येईल लास्ट आपलं फायनल आन्सर येईल 36x स्क्वेअर प्लस आता 28 आणि 45y किती होतात 73x y प्लस 35y स्क्वेअर. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही सर्व गणितं सोडवायची आहेत. बॉक्सला गुणाकार करताना लक्षात ठेवा की एक एक स्टेप बाय स्टेप तुम्ही जर सोडवत गेला तर जास्त चुका होणार नाही. आणि एक बॉक्स दुसऱ्या बॉक्सला गुणाकार करताना त्याच्यामध्ये पुन्हा डिवायडेशन करायचं आणि पुन्हा त्याच्यात गुणाकार रूपामध्ये ते मांडत जायचं. तर हे प्रॅक्टिसने होईल. तुम्ही जितके जास्त वेळा ही गणित प्रॅक्टिसने सोडवाल तेवढं तुम्हाला ही गणित अतिशय सोपी जाते. प्रॅक्टिस सेट 35 त्याच्यातलं आपल्याला लास्ट गणित बघायचंय. एरिया बघा A rectangle is 8x plus 5 centimeter long and 5x plus 3 centimeter broad. Find its area. आता तुम्हाला याचा एक फॉर्म्युला आहे रेक्टँगलचा एरिया ऑफ रेक्टँगल. तर फॉर्म्युला काय आहे बघा द एरिया ऑफ रेक्टँगल
काय फॉर्म्युला? लेंथ इंटू ब्रेड. बघा, लेंथ लांबी गुणिले रुंदी. आता याच्यामध्ये लेंथ किती आहे? तर 8x लॉंग म्हणजे लेंथ. तर किती आहे? 8x प्लस 5 इंटू ब्रेड किती आहे? 5x प्लस 3. आता एकदा 8x ने गुणायचं. कोणाला? 5x प्लस 3 ला. पाहिजे तर तुम्हाला कलर चेंज करून दाखवतो. 5x प्लस 3 प्लस एकदा 5 ने गुणायचं. कोणाला? पुन्हा 5x प्लस 3 ला. ही पद्धत लक्षात ठेवा. असे गुणाकार करताना ही पद्धत वापरा. आता 8x ने कोणाला गुणाकार करायचा आहे? 5x ला. प्लस 8x ने कोणाला गुणाकार होईल? 3 ला. एक एक स्टेप बघा. या स्टेप बघत चला म्हणजे तुम्हाला कळेल. प्लस 5 इंटू काय येईल? 5x प्लस काय येईल? 5 इंटू 3. ही झाली त्याच्या पुढची स्टेप. आता 8x आणि 5x किती झाले? 40. 40x स्क्वेअर प्लस 8 त्रिक किती झाले? 24x प्लस 5 5 25x प्लस 5 त्रिक 15. आता इथे 40x स्क्वेअर प्लस 24 आणि 25 झाले 49 x आणि प्लस किती येते? 15. हे झालं तुमचं आन्सर, सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे शेवटी द एरिया ऑफ द रेक्टँगल, द एरिया ऑफ द रेक्टँगल is काय? 40x square plus 49x plus 15 सेंटीमीटर स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट काय सोडवलं? 35 मध्ये पुन्हा एकदा लक्ष द्या आपण काय काय घेतले. क्विक तुम्हाला सांगतो. पहिला आपण मल्टिप्लाय करणं शिकलो. मल्टिप्लाय मध्ये एक्स आणि एक्स असेल तर एक्सचा स्क्वेअर, 3 वेळा असेल तर क्यूब, 4 वेळा असेल तर 4. वाय असेल तर वाय स्क्वेअर, वाय क्यूब काय असेल ते. पण एक्स आणि वाय असेल तर मात्र तसंच ठेवायचं. इकडे आपण मल्टिप्लिकेशन घेतले, त्यातले ही 4 गणित सोडवले. पुन्हा एकदा थोडंसं प्रॅक्टिसने सोडवा. आणि शेवटी आपण एक रेक्टँगल इज त्यांनी लेंथ दिले. लॉंग म्हणजे लेंथ आहे आणि ब्रॉड म्हणजे काय? ब्रेड. आणि एरिया विचारलाय तर एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय? लेंथ इंटू ब्रेड. आपण तो फॉर्म्युला वापरला तर त्याच्यामध्ये लेंथ आणि ब्रेड त्यांचा गुणाकार करायचा. तो दिलेली लेंथ याचा जर गुणाकार केला तर आपल्याला शेवटी आन्सर भेटतं 40x स्क्वेअर प्लस 49x प्लस 15 त्याचं सेंटीमीटर स्क्वेअर. प्रॅक्टिस सेट 36 साठी थोडस आपण वेगळ्या पद्धतीने समजून घेऊया. प्रॅक्टिस सेट 36, 34, 35 आपण काय केलं? सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन बघितले. आता आपल्याला जे पॉइंट्स बघायचे त्याच्यासाठी एक शॉर्टकट सांगतो, थोडासा तो वापरूया. इक्वेशन इन वन व्हेरिएबल हा पॉइंट समजून घ्या. गणित सोडवण्याआधी काही पॉइंट समजून घेत चला. इक्वेशन इन वन व्हेरिएबल. बघा, लक्ष द्या. आता याच्यामध्ये इक्वेशन इन वन व्हेरिएबल मध्ये लक्ष द्या. एक सोपी पद्धत सांगतो, तेवढी समजून घ्या. हे इक्वलच्या पलीकडे जेव्हा आपण एखादं, आता बघा उदाहरणार्थ प्लस असेल तर इक्वलच्या पलीकडे मायनस करायचे. मग ते तिकडे न्या किंवा इकडे आणा, म्हणजे दोन्ही साईडला रिव्हर्सिबल. मायनस असेल तर तिकडे काय करायचे? प्लस. कुठे? इक्वलच्या पलीकडे न्यायचे असतील. आणि तिकडूनचे प्लस जर साईन असेल तर इकडे आणताना काय करायचे? मायनस. एवढं लक्षात ठेवा सोप्या पद्धतीत. आता मल्टिप्लिकेशन असेल तर तिकडे डिवाइड करायचं आणि डिवाइड असेल तर तिकडे जाऊन काय करायचं? मल्टिप्लिकेशन. कुठे? इक्वलच्या पलीकडे. इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल सोडवताना आणि याच्यातले काही आपल्याला प्रॉब्लेम जे सोडवायचे ते आता आपण गणितांमध्ये एक एक बघूया. त्याच्याविषयी बेसिक सांगत बसलं तर तुमच्या डोक्याच्या बाहेर जाईल. तर सोप्या पद्धतीमध्ये हे गणित आपण सोडवायला सुरुवात करूया. त्यातला पहिला पॉइंट समजून घ्या.
तो म्हणजे प्लस असेल तर तिकडे मायनस करायचे, मायनस असेल तर प्लस, इंटू असेल तर डिवाइड आणि डिवाइड असेल तर इंटू. आता एक एक्झाम्पल सांगतो बघा, तुम्हाला लगेच कळेल. हे एक्झाम्पल समजलं तर सर्व गणित सोपी जाते. बघा आता मी सांगतो ते लक्षात घ्या. सपोज असं असेल x प्लस 7 इक्वल टू 4x. बघा आता x इकडेच ठेवा. हा प्लस 7 जो आहे तो तिकडे गेल्यानंतर काय होईल, मायनस होईल. लक्षात घ्या, प्लस आहे म्हणजे काय होईल, मायनस, म्हणजे 4 मायनस काय होईल, 7. बघा आता x इक्वल टू मोठा अंक मायनस येईल, 7 मधून 4 गेले किती होतील, इतकं सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही ही गणित सोडू शकता. म्हणजे याचा आन्सर येईल -3. आता अजून एक उदाहरण सांगतो बघा. हा पहिलं झालं, आता दुसरं. 5x इक्वल टू 28 सपोज. आता लक्षात घ्या, आता x इक्वल टू 20 अपॉन होईल, कारण हा मल्टिप्लाय म्हणजे तिकडे डिवाइड होईल 5. आता x इक्वल टू 5 चोक किती येईल, 20. म्हणजे जर गुणाकार असेल तर तिकडे भागाकार करायचा, भागाकार असेल तर गुणाकार करायचा. तर अशा पद्धतीने इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल आपल्याला काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत. आणि याची काही लेखी गणितं पण आपल्याला त्यानंतर सोडवायचे. तर त्यामुळे थोडंसं नीट लक्ष द्या. या गणितांना सोडवताना काळजीपूर्वक जर सोडवलं तर ही गणितं अतिशय सोपी आहेत. आता यातलं काही पॉइंट्स आहेत ते मागच्या बेसवरती पण आहेत आणि काही गणितं सोडवताना आपल्याला त्याच्या पुढच्या बेसमध्ये पण ती सोडवायची आहेत. पहिलं बघा, आता याच्यातलं एक एक गणित बघूया आपण, म्हणजे तुम्हाला गणित सोडवतानाच कळेल. अडचणी आल्या की मी तिथे तुम्हाला सांगेल. तुम्ही पण वहीमध्ये गणित सोडवण्याच्या तयारीत बसा आणि एक एक गणित माझ्या बरोबरच सोडवायला घ्या. जेव्हा मी गणित शिकवतो त्याच वेळेस तुम्ही रायटिंग करत चला, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. पहिला पॉइंट लक्षात घ्या. पहिलं काय दिलंय त्यांनी, सिम्प्लिफाय. बघा लक्षात घ्या, आपल्याला पहिला पॉइंट काय करायचा आहे, सिम्प्लिफाय करायचंय. एक मिनिट. बघा लक्ष द्या, पहिलं काय सिम्प्लिफाय आणि त्यांनी काय सांगितलंय, पहिले क्वेश्चन वाचा नीट. सिम्प्लिफाय 3x मायनस 11y मायनस 17x प्लस 13y अँड चूज द राईट आन्सर. पहिलं सोडवायचं आणि मग त्यातला कोणता आन्सर येईल त्याला आपण टिक करूया. आता आन्सर 4 आहेत, पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं. पण त्याच्यासाठी आपण काय करूया, पहिले ते गणित सोडूया आणि नंतर मग काय आन्सर येईल ते आपण चेक करूया. तर याच्यात काय करायचं आपल्याला, सबस्ट्रॅक्शन. तुमच्या समोर आहे सगळं. मग सबस्ट्रॅक्शन तुम्ही व्हर्टिकल करा किंवा हॉरिझॉन्टल. तर आपण कोणती मेथड वापरूया, व्हर्टिकल. मायनस इथे किती येईल, 17x प्लस 13y. आपल्या पद्धतीनेच वापरा. आता सबस्ट्रॅक्शन मध्ये साइन चेंज करायचे. बघा आता -17x आहे आणि याच्यामध्ये 3x आहे, म्हणजेच काय येईल, मायनस आन्सर येईल 14x. आता मायनस मायनस प्लस होतील. आता 11 आणि 13 यांचे तुम्हाला काय करावं लागेल, ऍडिशन. बघा मग 11 आणि 13 जर केलं तर किती येतात, 24y. आता वरती आन्सर जर बघितले तर बघा 7x मायनस 12y म्हणजे हे येणार नाही, लक्षात घ्या हे. तसंच -14x मायनस 54 म्हणजे ते पण येणार नाही. आता -3 जर याच्यात कॉमन काढला तर तो कॉमन काढता येत नाही, कारण 3च्या पाड्यात 14 येत नाही, म्हणजे हा पण येणार नाही. आता तो लास्ट येतो बघा, म्हणजे तुम्ही -2 जर कॉमन काढला तर इथे किती येईल, 7x लक्षात येईल तुमच्या, आणि प्लस इथे किती येईल, 12y. म्हणजे तुमचा आन्सर येईल 4 नंबर. म्हणून 4 नंबरला टिक करायचं. तर अशा पद्धतीने शोधायचं आणि नंतर मग तुम्ही तुमचा आन्सर चॉईस त्यामध्ये टाकू शकता. पण चॉईस टाकताना पहिले शोधा आणि नंतर चॉईस करा. आता दुसरं गणित बघा, प्रॉडक्ट ऑफ किती येतो, 23 एक्स स्क्वेअर वाय क्यूब आणि झेड. प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार, आणि दुसरा काय, -15 एक्स क्यूब वाय आणि झेड स्क्वेअर आहे. आता आन्सर 4 आहेत, त्यातलं कोणतं ते शोधण्यासाठी पहिले तुम्ही यांचा गुणाकार करून घ्या. म्हणजे काय करायचं, 23 इंटू -15 येईल पहिला. त्याच्यानंतर बघा एक्स स्क्वेअर आहे इंटू एक्स क्यूब आहे, नंतर वाय क्यूब आहे आणि वाय एक आहे, आणि ते झेड आहे आणि झेड स्क्वेअर आहे. आता 23 आणि -15 याचा जर तुम्ही गुणाकार केला तर त्या ठिकाणी
किती येईल -345 गुणाकार येईल. पहिले करून घ्यायचं. आता इथे x किती येईल 5 लक्षात घ्या. y किती येईल 4 आणि z किती येईल 3. मग आता याच्यातला आन्सर शोधा कुठे, तर बघा पहिलंच आहे आणि हे 3 नाहीये. तर अशा प्रकारे सुरुवातीला सिम्प्लिफिकेशन करून घ्यायचं आणि नंतर तुमचा आन्सर चॉईस करायचा. बऱ्याच वेळेला मुलं अंदाजे चॉईस करतात आणि मग तिथे तुमच्या चुका होतात. तर तसं होऊ नये याची तुम्ही काळजी इथे घ्या. आता आपण जे इक्वेशन इन वन व्हेरिएबल सोडवायला सुरुवात केली त्यातला तिसरा गणित सोडवायला घेऊया. सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन. आपल्याला काय करायचे, हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. तर जी मी मेथड सांगितली ती वापरायची. कोणती? प्लस इक्वलच्या पलीकडे मायनस, मायनस इक्वलच्या पलीकडे काय होईल प्लस, त्याच्यानंतर मल्टिप्लाय असेल तर डिवाइड आणि डिवाइड असेल तर मल्टिप्लाय. तर तुम्हाला एक एक सोडून दाखवतो बघा. 4x प्लस 1/2 इक्वल टू 9/2a. आता इथे थोडस लक्ष द्या. 4x इक्वल टू, आता तुम्हाला मी थोडस हायलाइट करून दाखवतो की हा प्लस आहे तिकडे द्यायचा आहे. तर आपल्याला तिकडे नेताना काय करायचंय मायनस, म्हणून -1/2 घेतले. समजून घ्या. आता 4x इक्वल टू, आता बेस सेम आहे म्हणून काय करायचं 9 - 1 अपॉन काय येईल 2. बेस सेम असल्यामुळे आपण तो 9 - 1 होईल. म्हणजे 4x इक्वल टू 9 - 1 किती होतील 8/2. म्हणजे 4x इक्वल टू इथे भाग दिला तर बेचोक किती येतील 8. आता x इक्वल टू 4 हा मल्टिप्लाय तिकडे काय होईल डिवाइड, म्हणजे x ची व्हॅल्यू किती 1. किती सोपे आहेत बघा. म्हणजे प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, इकडे मल्टिप्लाय तर डिवाइड आणि डिवाइड असेल तर मल्टिप्लाय. तर या पद्धतीने जर तुम्ही गणित सोडवले तर हे आन्सर तुम्हाला एकदम क्विक काढता येतील. हे झालं यातलं पहिलं. आता पहिलं समजलं नसेल तर पुन्हा एकदा थोडंसं रायटिंग करून घ्या, लगेच समजेल. दुसऱ्या गणितात काय दिलंय बघा. 10 इक्वल टू 2y प्लस 5. आता इथे आपल्याला काय करायचं, अक्षर एका बाजूला ठेवायचे, त्यामुळे 2y ला इथेच ठेवा, प्लस 5 ला इकडे आणा. म्हणजे काय होईल 2y तिकडेच राहील आणि 10 प्लस 5 इकडे काय होईल -5. सोपं आहे. मग आता 2y इक्वल टू 10 - 5 असं लिहू शकता तुम्ही. 2y ला इकडे घ्या ते सगळे तिकडेच ठेवा, त्याला साइन चेंज करायची गरज नाही. मग आता 2y, किंवा तुम्हाला जर कळत नसेल तर सध्या तसंच ठेवा. मग 10 मधून 5 गेले किती होतील 5 इक्वल टू 2y. मग आता y इकडे आपल्याला तसंच ठेवायचं आहे, तर इकडे 5 मल्टिप्लाय 2 आहे, तर इकडे डिवाइड होईल. म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू किती येईल 5/2. झालं सोडून. तर इतक्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही ही गणित सोडवू शकता. पद्धत काय वापरायची, प्लस आहे तर मायनस, मायनस असेल तर प्लस, मल्टिप्लाय असेल तर डिवाइड आणि डिवाइड असेल तर मल्टिप्लाय. आता 3 नंबर बघा. 5m - 4 इक्वल टू 1 आहे. आता याच्यात आपल्याला अक्षर ठेवायचे, म्हणजे -4 तिकडे पाठवावे लागतील. तर आपण -4 तिकडे जर पाठवलं तर इकडे 1 प्लस होतील ना, मायनसचे काय होतील प्लस. म्हणजे 5m इक्वल टू किती येतील 5. मग m इक्वल टू 5/5 हा मल्टिप्लाय तिकडे डिवाइड, म्हणजेच m ची व्हॅल्यू काय येईल 1. तर अशा पद्धतीने आपल्याला ही गणित पूर्ण करायची आहे. ही 3 झाली. पुन्हा एकदा लक्ष द्या. प्लस आहेत तिकडे मायनस केले, मायनस आहेत तिकडे प्लस केले, मल्टिप्लाय तिकडे डिवाइड केले आणि डिवाइड असेल तर तिकडे काय करायचे मल्टिप्लाय. आता मी अजून एक पेज बनवतो याच्यामध्ये, जेणेकरून गणित पूर्ण बसतील. थोडस नीट लक्ष द्या. याच क्वेश्चनला कॉपी करतो मी परत. तोपर्यंत तुम्ही पुढचं सोडवायला घ्या. जागा थोडीशी समजून घ्या. आपल्याला जागा वापरायची आहे पूर्ण. आता याच्यातले आपण 3 गणित राहिलेली सोडवायला घेऊया. चौथं गणित. चौथ्या गणितात काय आहे बघा. 6x
-1 इक्वल टू 3x प्लस 8 आहे. आता इथे थोडंसं नीट लक्ष द्या, x 2 वेळा आहेत म्हणजे हा 3x इकडे पाठवावा लागेल आणि हा -1 तिकडे पाठवावा लागेल. लक्षात घ्या, साइन चेंज करायचे. मग 6x आहे, हा प्लस येते इकडे -3x आहे, इक्वलचं साइन तसंच ठेवा. 8 हा मायनस आहे तर इकडे काय होईल +1. मग आता 6 मधून 3 गेले किती होतील 3x इक्वल टू 8 + 1 किती झाले 9. आपल्याला आता अक्षर ठेवायचे म्हणजे इकडे 9 अपॉन हा मल्टिप्लाय इकडे काय होईल डिवाइड म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 3. बघा सोपे आहेत, पटापट सोडवा. x ची व्हॅल्यू किती येते 3. 5 नंबर 5 नंबर मध्ये काय बघा 2 इन ब्रॅकेट x - 4 इक्वल टू 4x प्लस 2a. आता पहिले गुणाकार करून घ्या म्हणजे इथे 2x मायनस किती होईल 8 4 2 8 आणि तिकडे 4x प्लस 2a. आता याच्यात नीट लक्षात घ्या 4x आहेत ते इकडे आणावे लागतील किंवा 2x ला तिकडे पाठवा, कसं पण करता येईल तुम्हाला, किंवा साइन चेंज करा ते पण करता येईल. आता हे -8 आहेत ते तिकडे पाठवावे लागतील. बघा आन्सर कसं येईल 2x मायनस काय येईल 4x प्लस ते मायनस झाले आणि तिकडे 2a तर हा मायनस तिकडे काय होईल प्लस होईल. मग आता 4तून 2 गेले किती येतील -2. मोठा अंक आहे त्यामुळे तो येईल इक्वल टू तिकडे होतील 10. मग x इक्वल टू 10 अपॉन -2. हे -2 तसेच तिकडे जातील, फक्त मल्टिप्लाय तर ते काय होतील डिवाइड म्हणजे x ची व्हॅल्यू किती येईल -5. 5 दुने 10. कठीण असे नाहीत, तुम्ही फक्त प्रॅक्टिसचा विषय हा, थोडंसं प्रॅक्टिस जर केली तरी गणित तुम्हाला सहज समजते. फक्त प्लसचे मायनस, मायनसचे प्लस, मल्टिप्लायचं डिवाइड आणि डिवाइडचं मल्टिप्लाय करायचं. आता 6 नंबर 5 इन ब्रॅकेट x + 1 इक्वल टू 74 आहे. आता इथे एकतर 5 ने गुणा किंवा डायरेक्ट 5 तिकडे डिवाइड मध्ये पाठवा, तर कसं पण तुम्हाला सोडवता येईल. जर मी असं केलं 5x, बघा काय इथे लक्षात घ्या गुणाकार करून घेतला 5x प्लस 5 इक्वल टू 74 आहे. आता इथे प्लस आहे तर हा तिकडे मायनस होईल म्हणजे 5x इक्वल टू 74 मायनस 5 म्हणजे 5x इक्वल टू तिकडे किती येतील 69. 74 मायनस 5 केले तर 69 म्हणजे x इक्वल टू 69 अपॉन 5. तर अशा प्रकारे त्याला भाग जात नाही म्हणून आन्सर तेच ठेवा 69 अपॉन 5. तर अशा प्रकारे इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आपल्याला काय करायचे आहेत सोडवायचे आहेत. सोपे आहेत, पटापट सोडवले आणि जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर ही गणित तुम्हाला सहज सोपी जातील. थोडंसं नीट लक्ष द्या. पुन्हा एकदा सांगतो 36 मध्ये पहिलं सिम्प्लिफाय केले आपण, सोडवून मग आन्सर त्या ठिकाणी टिक केले. आणि तिसऱ्या गणितामध्ये आपण काय केलं प्लस असेल तर मायनस आणि मायनस असेल तर प्लस, इंटू असेल तर डिवाइड आणि डिवाइड असेल तर इंटू. तर अशा पद्धतीने आपण ही पुढची गणित सोडवली. आता आपण त्याच्या पुढच्या भागाकडे वळूया, क्वेश्चन नंबर 4 कडे. थोडंसं नीट लक्ष द्या. आता आपण जे चौथं गणित बघणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम्स आहेत आणि सोपे आहेत. फक्त काय करायचं थोडंसं समजून घ्यायचं आणि मग ही गणित सोडवायला घ्यायची. क्वेश्चन वाचल्यानंतर त्याच्यामध्ये काय विचारलंय हे तुम्हाला कळायला पाहिजे. आता पहिला क्वेश्चन काय बघा चौथ्यातला, राकेश एज इज लेस दॅन सानियाज एज. म्हणजे राकेश आणि सानिया अशा दोन व्यक्ती आहेत आणि त्यांच्या वयामध्ये काहीतरी सांगितलं आहे आणि तुम्हाला दोघांची वय शोधायची. लक्षात घ्या. आता थोडस काळजीपूर्वक प्रश्न नीट वाचा. बघा राकेश एज इज लेस दॅन सानियाज एज म्हणजे राकेशचं वय सांगितलंय. अशा वेळेस एक्स कोणाला मानायचं सानियाला. लक्षात घ्या म्हणजे सानियाच्या एजला, म्हणजे राकेशचं वय हे सानियापेक्षा किती 5 वर्षांनी लहान आहे. मग राकेशचं एज एक्स मानून चालणार नाही, तर कोणाचं एज एक्स मानावं लागेल सानियाचं. आणि काय सांगितलंय लेस बाय 5 इयर्स 5 वर्षांनी तर लहान आहे. द सम ऑफ देअर एजेस इज 27 इयर्स. हाऊ ओल्ड दे आर. बघा एक एक प्रश्न नीट समजून घ्या.
मग आता चौथ्याचा आन्सर नीट समजून घ्या. पहिला आपल्याला काय करावं लागेल, लेट सानियास एज बी एक्स इयर्स. म्हणजे सानियाचं वय आपण काय मानलं, एक्स वर्ष. आता राकेशचं वय काय येईल बघा, राकेश एज. तो काय सानियापेक्षा किती वर्षांनी लहान आहे, 5 वर्षांनी. म्हणून एक्स मायनस 5. लेस म्हटलं की मायनस. बघा आता त्याच्या पुढची ओळ सगळ्यात महत्वाची आहे. त्यांनी काय सांगितलंय, द सम ऑफ, बघा हा पॉइंट समजून घ्या, द सम ऑफ देअर एजेस इज 27 इयर्स. सम म्हणजे काय, बेरीज. म्हणजे एक्स प्लस इथे एक्स मायनस 5 इक्वल टू किती यायला पाहिजे, 27. म्हणजे सानियाचं वय प्लस राकेशचं वय हे काय आहे तर इक्वल टू 27. आता हे सोडूया. मग आता एक्स प्लस एक्स मायनस 5 इक्वल टू 27. आता एक्स आणि एक्स किती झाले, 2x. मायनस 5 त्या बाजूला पाठवले तर काय होतील, प्लस 5. म्हणजे 2x इक्वल टू 27 प्लस 5 किती होतील, 32. म्हणजेच एक्स इक्वल टू, आता 32 अपॉन 2 हे दोन इकडे गुणाकार आहेत, तिकडे काय होतील, भागाकार. म्हणजेच एक्स इक्वल टू किती येईल, 11, सॉरी बे के बे 62, 12 म्हणजे 16. याचा अर्थ एक्स हे कोणाचं वय, सानियाचं. म्हणून सानियास एज इज एक्स इक्वल टू किती, 16 इयर्स. मग आता आपण कोणाचं वय काढू शकतो, राकेशचं. म्हणून राकेश एज किती आहे, एक्स मायनस 5. म्हणजेच एक्स किती आहे, 16 मायनस 5. 16 मायनस 5 जर केले तर किती येईल, 11. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला दोघांची वय सापडली. तर राकेशचं वय किती भेटलं आपल्याला, 11 वर्ष. आणि सानियाचं वय किती आहे, 16 वर्ष. पुन्हा एकदा समजून घ्या प्रश्न. बघा, राकेश एज इज लेस दॅन सानियास एज बाय 5 इयर्स. 5 वर्षांनी तो लहान आहे. मग आपण सानियाचं वय एक्स मानलं तर राकेशचं वय काय येईल, एक्स मायनस 5. द सम ऑफ देअर एजेस इज 27 इयर्स. म्हणून दोघांच्या एजची बेरीज किती येते, 27. तर सोडवल्यावर एक्स ची व्हॅल्यू किती येते, 16. एक्स कोणाचं वय मानलेलं आहे आपण, सानिया. आणि राकेशचं एज किती येईल, एक्स मायनस 5. म्हणजे 16 मायनस 5 इज इक्वल टू 11 इयर्स. अशा प्रकारे आपल्याला चौथा प्रश्न सोडवायचा आहे. नीट जरा व्यवस्थित रायटिंग करून घ्या आणि पुन्हा पुन्हा ते सोडून बघा. क्वेश्चन नंबर 5. आता 5 नंबरचा क्वेश्चन थोडासा नीट समजून घ्या. वेन प्लांटिंग अ फॉरेस्ट म्हणजे जंगल, झाडं लावताना जंगलामध्ये, नीट लक्षात घ्या. द नंबर ऑफ जांभूळ ट्रीज प्लांटेड वॉज ग्रेटर दॅन द नंबर ऑफ अशोका ट्रीज बाय 60. बघा मगाच्या सारखंच आहे. जांभूळ ट्रीज प्लांटेड वॉज ग्रेटर दॅन असं जर असेल तर आपल्याला अशोका ट्रीजला काय म्हणावं लागेल, एक्स. नीट लक्षात घ्या. म्हणून पहिला पॉइंट आता इथे लगेच आपण कव्हर करून घेऊया. 5व्या प्रश्नामध्ये लेट अशोका वेर प्लांटेड, अशोका सॅम्पलिंग, असं म्हणूया, अशोका सॅपलिंग प्लांटेड बी एक्स. आपण त्याला काय म्हणूया, एक्स. कोणाला, अशोका ट्रीला. मग आता जांभूळचं काय लक्षात घ्या, सॅपलिंग ऑफ जांभूळ काय येईल, मग
आता ग्रेटर दॅन 60 म्हणजे एक्स प्लस 60. हा पॉइंट खूप जणांना समजत नाही, त्यामुळे नीट लक्ष द्या. आपण याच्यामध्ये सोप्या भाषेत काय केलं की जर का जांभूळचं ट्री हे ग्रेटर आहे कोणापेक्षा, अशोकापेक्षा, तर अशोकाला जर आपण एक्स मानलं तर आपण जांभूळच्या ट्रीला आपण काय म्हणू शकतो, एक्स प्लस 60, म्हणजे तो कितीने ग्रेटर आहे, 60 ने. आता पुढचा प्रश्न बघा, पुढचा पॉइंट. इफ देअर आर ऑल टुगेदर 200 ट्रीज ऑफ दिस टू टाइप्स, हाऊ मेनी जांभूळ ट्रीज वेअर प्लांटेड. आता ऑल टुगेदर म्हणजे एकत्रितपणे, म्हणजे पुन्हा काय येईल, ऍडिशन. बघा, टुगेदर देअर नंबर इज 200. बघा हा, म्हणजे ऑल टुगेदर 200 trees are planted. मग 200 ट्रीज म्हणजे हे सगळे मिक्स आहेत. म्हणजे अशोका, बघा का लक्षात घ्या, अशोका काय, एक्स प्लस 60 इक्वल टू किती यायला पाहिजे, 200. म्हणजे अशोका प्लांट आणि जांभूळ याचे जे काही ऍडिशन आहे ते किती येते, 200. मग एक्स प्लस 60 इक्वल टू 200. मग इथे किती येतील, 2x इक्वल टू 200 प्लस आहे तर तिकडे काय होईल, -60. म्हणजे 2x इक्वल टू इथे किती येतील, 140. म्हणजे x इक्वल टू 140 अपॉन 2. याचा अर्थ x ची व्हॅल्यू किती येईल, 70. म्हणजे x काय आहे तर अशोक आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला अशोका जे काही प्लांट्स आहेत ते किती यायला पाहिजे, 70. सॅपलिंग ऑफ अशोका एक्स इक्वल टू किती येतात, 70 प्लांट. आता सॅपलिंग, आपल्याला जो प्रश्न आहे तो महत्वाचा आहे. सॅपलिंग ऑफ जांभूळ ट्री इक्वल टू, बघा का अशोका, जांभूळचं किती यायला पाहिजे बघा, एक्स प्लस 16 म्हणजे 17 प्लस 16 किती येतील, 130. म्हणजे सॅपलिंग्स ऑफ जांभूळ वेअर प्लांटेड किती यायला पाहिजेत, 130. मग तुमचा आन्सर शेवटी येईल सॅपलिंग्स ऑफ जांभूळ 130 सॅपलिंग्स ऑफ जांभूळ वेअर प्लांटेड इन फॉरेस्ट. म्हणजेच किती झाडं लावलेली आहेत, 130. आणि अशोकाचे किती भेटले आपल्याला, 70. पूर्ण प्रश्न बघा. वेन प्लांटिंग अ फॉरेस्ट द नंबर ऑफ जांभूळ ट्रीज प्लांटेड वॉज greater than the number of Ashoka trees by 60. If there are altogether 200 trees of these two types, how many Jambu trees were planted? तर तशा पद्धतीने आपण अशोका सॅपलिंग्सला एक्स मानलं तर जांभूळ काय यायला पाहिजे, एक्स प्लस 60. आणि आपण दोघांची ऍडिशन ऑलटुगेदर किती आहे, 200. त्याचा वापर केला तर एक्स ची व्हॅल्यू येते 70. आणि सॅपलिंग ऑफ जांभूळ जर काढायचे असेल तर एक्स प्लस 60 म्हणजे 70 प्लस 60 किती झाले, 130. तर आपल्याला आन्सर किती येतं, 130. क्वेश्चन नंबर 6. आता इथे थोडस नीट समजून घ्या, बघा का, थोडस समजून घ्या पॉइंट्सला. शुभांगी हॅज ट्वाइस, शुभांगी नावाच्या एका मुलीकडे ट्वाइस ॲज मेनी 20 रुपीज नोट्स ॲज शी हॅज 50 रुपीज नोट्स. शुभांगी हॅज ट्वाइस म्हणजे 2 वेळा, ॲज मेनी 20 रुपीज म्हणजे 20 रुपयाच्या नोट्स, ॲज शी हॅज 50 रुपीज नोट्स म्हणजे 50 रुपयाच्या नोट्स. म्हणजे 20 आणि 50 अशा 2 आहेत, लक्षात घ्या. ऑल टुगेदर शी हॅज 2700 रुपीज. हाऊ मेनी 50 रुपीज नोट्स डज शी हॅव. हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. आता याच्यात एक पॉइंट समजून घ्या, परत एकदा नीट लक्षात द्या. शुभांगी बघा हॅज ट्वाइस ॲज मेनी 20 रुपीज, ट्वाइस 20 रुपीज आहेत नोट्स, ॲज शी हॅज 50 रुपीज नोट्स. याचा अर्थ तुम्हाला 50 रुपीज नोट्सला एक्स मानावं लागेल. समजून घ्या हा पॉइंट. म्हणजे लेट शुभांगी हॅव एक्स नोट्स ऑफ 50 रुपीज.
लक्षात घ्या. म्हणजे 50 रुपीजच्या किती नोट्स आहेत? एक्स असं मानूया. तर पुढचा प्रश्न होईल शी हॅज 2x notes of 20 रुपीज. रुपीजला असं लिहा म्हणजे तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. बघा 50 रुपयाच्या त्या ठिकाणी किती आहेत? तर एक्स नोट्स आहे असं जर मानलं तर 20 रुपीजच्या किती होतील? 2x, कारण त्यांनी काय सांगितलंय? ट्वाइस. आता द टोटल अमाऊंट विथ टोटल अमाऊंट किती आहे? तर 2700. मग टोटल अमाऊंट किती आहे त्यामध्ये? 2700 आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी? तर टोटल म्हणजे त्याची ऍडिशन बघा का, म्हणजे 50x प्लस इथे तुम्ही जर नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल एक्स म्हणजे 50ला एक्स ने गुणूया आपण पहिला. 50ला कितीने गुणायचं? एक्स ने. प्लस आता 20ला कितीने गुणावं लागेल? 2x ने इक्वल टू 2700. हे समजायला सोपं जाईल. म्हणजेच 50x अधिक इथे किती झाले? 40x बरोबर किती येईल? 2700. म्हणजेच किती झाले? 90x इक्वल टू 2700. मग आता x इक्वल टू 2700 हा मल्टिप्लाय इथे काय होईल? डिवाइड. याच्यात एक शून्य गेला, एक शून्य गेला. हा आता 9 एके 9, 9 त्रिक 27 म्हणजे 0. याचा अर्थ एक्स ची व्हॅल्यू किती येईल? 30. झाला आन्सर तयार. म्हणजेच आपल्याला जे आन्सर पाहिजे होतं की शुभांगी हॅज 30 notes of 50 रुपीज. म्हणजे 50 रुपयाच्या त्याच्याकडे किती नोटा आहेत? 30 नोटा. आता मराठी सांगतो, जरा लक्ष द्या. शुभांगीकडे 20 रुपयांच्या नोटा ट्वाइस आहेत. कोणापेक्षा? 50 रुपयाच्या नोटापेक्षा. मग आपण 50ला एक्स मानलं तर 20च्या नोटा किती होतील? 2x. मग टोटल अमाऊंट किती? 2700 आहे. मग आता 50 गुणिले एक्स अधिक 20 गुणिले 2x बरोबर 2700. मग 50x आणि 40x झाले 90x. भाग दिला तर एक्स ची व्हॅल्यू 30. याचा अर्थ एक्स हा काय मानलाय आपण? 50 रुपयांच्या नोटांना. आणि म्हणून त्या ठिकाणी शुभांगी हॅज 30 नोट्स ऑफ 50 रुपीज. आणि चॅप्टर मधला सगळ्यात शेवटचा प्रश्न आपण आता सोडवतोय, 7 नंबरचा. इथे आपला चॅप्टर संपतो. अल्जेब्रिक एक्सप्रेशन. बघा लक्ष द्या, क्वेश्चन वाचतो मी. विराट मेड ट्वाइस ॲज मेनी, बघा नीट लक्ष द्या, ट्वाइस ॲज मेनी रन्स ॲज रोहित. मग आता विराट मेड ट्वाइस म्हणजे रोहितला एक्स मानायचं. लक्षात घ्या, रोहितच्या रनांना काय म्हणायचं? एक्स. म्हणजे लेट रोहित स्कोर इज किंवा रोहित स्कोर एक्स रन. आपण रोहितच्या रनांना एक्स मानला का? तर विराटचे काय? तर ट्वाइस आहेत. म्हणजे विराट स्कोर, लक्षात घ्या, विराट स्कोर 2x रन. म्हणजे आपण काय केलं? रोहितच्या रनांना एक्स मानलं तर विराटचे किती येतील? ट्वाइस म्हणजे 2x. आता पुढे दे टुगेदर म्हणजे द टोटल ऑफ देअर स्कोर्स इज 2 लेस दॅन अ डबल सेंचुरी. लक्षात घ्या, मी ते रायटिंग करतो, तो समजून घ्या. द टोटल ऑफ देअर स्कोर्स, बघा का, द टोटल ऑफ देअर स्कोर्स इज लेस दॅन अ डबल सेंचुरी. आता सेंचुरी किती असते? 100. मग डबल सेंचुरी म्हणजे किती झाले? 200. लक्षात घ्या. आणि लेस दॅन 2 म्हणजे -2. हा पॉईंट समजून घ्या. म्हणजेच किती व्हायला पाहिजे? 198. या पॉईंटचा अर्थ सरळ सरळ तुमच्या लक्षात येईल की दी टोटल ऑफ देअर स्कोर्ड इज लेस दॅन अ डबल सेंचुरी. म्हणजे लेस दॅन, बघा का, नीट लक्षात घ्या, लेस दॅन 2. हा का, स्कोर्ड इज 2 लेस दॅन अ डबल सेंचुरी.
डबल म्हणजे 100 ची डबल किती येते 200. त्याच्यामधून 2 जर मायनस केले तर किती येतात 198. आता आपण प्रश्नाकडे वळूया. आता दोघांची टोटल म्हणजे कोणाकोणाची टोटल येईल बघा आन्सर मध्ये. एक्स प्लस 2x इक्वल टू किती यायला पाहिजे 198. एक्स काय तर रोहित चरण, 2x कोणाचे तर विराटचे. मग एक्स प्लस हे किती झाले 3x इक्वल टू 198. म्हणजेच एक्स इक्वल टू 198 अपॉन किती येईल 3. हा मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होईल. म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू किती येईल 66. 3 सक 18 आणि 3 सक 18. आता लक्षात घ्या. आता एक्स कोणाला मानलेले वरती बघा रोहितचे, म्हणजे रोहित स्कोर इज एक्स इक्वल टू किती आले 66 रन. म्हणजे याचे किती झाले 66 रन झाले. मग विराट स्कोर इज 2x आहे. याचा अर्थ 66 ला किती निघून यायचं 2 ने. तर किती 132 रन. 6×12 हाताला 1 6×12 आणि 13. तर अशा प्रकारे आपल्याला एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन सोडवायचे आहेत. अतिशय सोपे आहेत सर्व गणित. जर तुम्ही पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस केली, पुन्हा पुन्हा युट्यूब मध्ये जॉमेट्री बाय नंदकुमार या चॅनलला जाऊन तुम्ही हे सगळे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघून ही सर्व गणित चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. सोप्या पद्धती वापरा, जास्त कठीण पद्धतीने ही गणित सोडवू नका. तर अशा प्रकारे आज आपण एक चॅप्टर अल्जेब्रिक एक्सप्रेशन पूर्ण केला. नेक्स्ट टाइम आपण एका नवीन चॅप्टरने सुरुवात करूया. तोपर्यंत आपण इथे थांबूया. धन्यवाद.